नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत 5 क्वेश्चन. पोलीस भरतीसाठी खूप आयएमपी प्रश्न आहेत. ओके, कोणते कोणते 5 प्रश्न आहेत ते आज बघणार आहोत आपण. लक्षात घ्या, जेवढे मी प्रश्न आहे आता पुढे घेणार आहोत तर ते सर्व आयएमपी असणार आहेत. कारण की का आपले जे सिरियल झालेली पूर्ण गणिताची ते पूर्ण झालेली आहे. आता फक्त मी आयएमपी क्वेश्चन आणि जे थोडे हार्ड लेवलचे क्वेश्चन आहेत ते घेण्याचे मी प्रयत्न करत आहोत. तर पहिला प्रश्न बघूया. काय प्रश्न आहे? अमोलने मशीन खरेदीसाठी बँकेकडून 6,000 रुपये घेतले व 3 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत 10,200 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला. तर बँकेच्या सरळ व्याजाच्या दशादशी दर किती होता? ओके, ऑप्शन दिले तुम्हाला 10, 24, 20 व यापैकी नाही. हा प्रश्न हिंगोली 2024 ला विचारला गेलेला आहे, म्हणजे मागच्या वर्षाला विचारला गेलेला प्रश्न आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. ओके, अमोल नावाचा व्यक्ती एक याने काय केलं, बँकेकडून 6,000 रुपये कर्ज घेतलं. किती? 6,000 रुपये कर्ज घेतलं व 3.5 वर्षात म्हणजे 3 वर्ष 6 महिने. एक लक्षात घ्या मित्रांनो, 3 वर्ष 6 महिन्यात त्याने 10,200 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला, म्हणजे डायरेक्ट त्याने व्यवहार थांबवला. तर टक्केवारी किती होती? ओके, दशादशी टक्केवारी किती? तर तुम्हाला असा प्रश्न विचारला गेलेला आहे. एक लक्षात घ्यायचं, हा 3 वर्ष 6 महिने म्हणजे ह्याला आपण असं म्हणू शकतो 3.5 वर्ष, बरोबर का? 3.5 वर्ष, 6 महिने म्हणजे अर्ध वर्ष, 12 महिने म्हणजे पूर्ण 1 वर्ष, आपण असं गणतो. तर एक लक्षात घ्या, या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. करायचं काय? कर्ज, ओके, बँकेकडून 6,000 रुपये कर्ज घेतलं. बँकेत त्याने एकूण पैसे किती भरले मित्रांनो? एकूण भरले त्याने 10,200 रुपये. सरळ दोघांची वजाबाकी करा. 10,200 मायनस 6,000, बरोबर? चला वजाबाकी करूया. 0 0, हा 2 सेम आला. 10तून 6 गेली 4, म्हणजे 4,200 रुपये त्याने काय भरलं? व्याज भरलं. काय भरलं? व्याज. आता करायचं काय? व्याज घ्या. 4,200 व्याज गुणिले कंपल्सरी काय वापरा मित्रांनो? 100, टक्केवारी म्हणून 100 आणि भागिले काय म्हटलं मी? भागिले मूळ रक्कम, म्हणजे बँकेकडून त्याने किती रुपये घेतले होते? 6,000 रुपये. मग भागिले 6,000 घेऊन द्या. 6,000 गुणिले वर्ष, वर्ष आहेत तुमचे 3.5 वर्ष, म्हणजे 3.5 आपण असं म्हणू शकतो. याला पॉईंट मधून काढा. पॉईंट मधून जर काढला तो वरी 0 लावला, हा तुमचा पॉईंट मधून निघून संख्या. काटाकाटी करा. 1 2 3, 1 2 3, 3 0 कट झाले. 6 1 6, 6 7 42. ओके, हा 0 आणि हा 0. 700 भागीला काय राहिलं? 35 1 35, 35 दुने 70, हा 0. म्हणजे टक्केवारी किती असणार तुमची? 20%. किती असणार आहे? 20%. ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच. चला, नेक्स्ट क्वेश्चन आणलेला आहे तुमच्यासाठी. खूप छान क्वेश्चन आहे. रामरावांकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून ते 21 मार्च 2016 पर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये लिटर होता. तर त्यांनी एकूण किती रुपयाचे दुधाचे बिल रामरावांनी दिले? आता एक लक्षात घ्या मित्रांनो, काय प्रश्न आहे? रामरावांकडून, कोणाकडून? रामरावांकडून. कोणी? श्यामरावांनी. ओके, रामरावांकडून श्यामरावांनी 26 जानेवारीला दूधची घेण्याची स्टार्टिंग केली, म्हणजे 26 जानेवारी पासून तो घ्यायला लागला. ओके, तर 21 मार्च पर्यंत त्याने दूध घेतलं, बरोबर? 21 मार्च पर्यंत काय घेतलं? दूध घेतलं. दररोज 3 लिटर दूध घेत होता आणि दुधाचा भाव आहे 47 रुपये. तर त्याने एकूण किती दुधाचं बिल काढलं असेल? कोणी? रामरावांनी. ओके, तर एक लक्षात घ्यायला करायचं काय? सर्व गुणाकार करायचा आहे. फक्त प्रश्न समजून घ्या. जानेवारी, ओके, काय जानेवारी पासून? 26 जानेवारी पासून सुरू केलं त्याने दूध घेणं. तर कुठे थांबला तो? 21 मार्च. कुठे थांबला? 21 मार्च पर्यंत घेतलं. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, पहिले काय करा, हा जानेवारी महिना आपल्याला माहिती आहे 31 दिवसाचा असतो. किती दिवसाचा? 31. मग 31 मधून 26 मायनस करा, म्हणजे किती येते तुमचे? 5. आता एक लक्षात घ्या, हा 5 आलेला आहे तुमचा, मान्य करतोय, पण त्याने 26 जानेवारी पासून सुरुवात केली घ्यायला. पोरं इथं चुकतात, हे 5 घेतात
आणि नंतरचे दिवस आणि मग गुणाकार करून टाकतात, पण तिथे उत्तर चुकून जातं. त्याने 26 जानेवारीपासून सुरुवात केली. तर 26 जानेवारीच्या पहिला दिवस म्हणजे त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, 5 मध्ये 1 मिळवावं लागेल. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये काय म्हटलं, जानेवारी महिन्यामध्ये एकूण किती दिवस दूध घेतलं त्याने, 6 दिवस दूध घेतलं. किती, 6 दिवस. आणि त्यानंतर फेब्रुवारी, ओके. आता तुम्हाला वर्ष दिलंय, काय दिलंय मित्रांनो, 2016. तर फेब्रुवारी ऑबिलिस इथं किती दिवसाचे असणार आहे, 29, कारण की लीप वर्ष आहे 2016 तुमचं, बरोबर. तर मग फेब्रुवारी 29 दिवसाचं. 2017 राहिला असता तिथं 28 घेतला असता, पण 2016 आहे म्हणून आपण इथं 29 घेतोय. आणि 31 दिवस टोटल दिवसांची काउंट करून टाका. 29 फेब्रुवारीचे प्लस मार्चचे किती, 21, आणि प्लस जानेवारीचे किती, 6 दिवस. एकूण किती दिवस होतील, 29 आणि हे 21 किती झाले, किती, 50, बरोबर का. 50 आणि 50 आणि हे 6 किती झाले, 56. म्हणजे रामरावांनी, ओके, रामरावांनी 56 दिवस दूध दिलं. कोणाला, श्यामरावांना. ओके. आता करायचं काय, सर्वांचा गुणाकार करा. 56 गुणिले लिटर दूध देतोय तो 1.5, म्हणजे 1.5 गुणिले दुधाचा भाव काय होता, 47 रुपये. 47 रुपये. सर्वांचा गुणाकार करा, अंतर भेटून जाईल तुम्हाला. 56 गुणिले 1.5 आहे ना, फक्त 15 घेतो, पॉईंट नंतर काढू आपण. चला, 5 × 30, हातच्याला 3, 5 × 5 25, 25 आणि 3 28, इथे 0, 6 × 1 6, 5 × 1 5, यांची बेरीज करून टाका, 0. 8 आणि 6 14, हातच्याला 2 आणि 5 7, 7 आणि 1 8. ओके, 840, बरोबर का, 840. आता करायचं काय, पॉईंट नंतर एक अंक आहे ना, ते एक अंक सोडायकडून, म्हणजे किती निघेल, फक्त 84. त्यानंतर गुणिले काय करावं लागेल, 47, बरोबर. 47 करा गुणाकार. 7 चौक 28, हातच्याला 2, 7 8 56, 56 आणि 2 किती झाले, 56 आणि 2 58, इथे 0. 4 चौक 16, हातच्याला 1, 4 8 32 आणि 1 33, यांची बेरीज करून टाका, 8. 8 आणि 6 14, हातच्याला 1, 5 6, 6 आणि 3 9 आणि 3, म्हणजे एकूण बिल किती निघाल आपलं, 39 48 रुपये. म्हणजे कुठं ऑप्शन आहे तुमचं मित्रांनो, 2 नंबरचे ऑप्शन, 39 48, म्हणजे 2 नंबरचे ऑप्शन तुमचं आन्सर असणार आहे. मुंबई लोहमार्गाला हा 2023 ला प्रश्न विचारला गेलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन करूया लगेच. चला, नेक्स्ट क्वेश्चन करूया. खूप छान क्वेश्चन आहे मित्रांनो. काय प्रश्न बघूया. मंजूच्या आईने एप्रिल महिन्यात दररोज 4 रुपये किमतीचे एक दैनिक विकत घेतले. एप्रिल महिन्यामध्ये मंजूच्या आईने 4 रुपये किमतीचे एक दैनिक विकत घेतले. प्रत्येकी 28 रुपये किमतीचे 4 साप्ताहिकही घेतले, बरोबर का. 28 रुपये किमतीचे 4 साप्ताहिकही घेतले. पण महिन्याच्या 2 दिवस दैनिक काही भेटले नाही कोणाला, मंजूच्या आईला. तर एकूण बिल किती द्यावे लागेल. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, एप्रिल जो महिना आहे आपला, ओके, हा एकूण 30 दिवसाचा आहे, बरोबर का, 30 दिवसाचा आहे. या एप्रिल महिन्यामध्ये 2 दिवस मंजूच्या आईला दैनिक भेटलेला नाही. काय म्हटलं, दैनिक भेटलेलं नाही, म्हणजे ऑब्लिस 28 दिवस दैनिक भेटलं. 28 दिवस काय भेटलं, दैनिक भेटलं. ओके, आणि त्याची किंमत किती होती पर डेची, 4 रुपये, म्हणजे गुणिला 4, बरोबर का, 4 रुपये. त्यानंतर पुढे काय म्हणतोय तो, 28 रुपये किमतीचे 4 साप्ताहिकही घेतले, म्हणजे 28 रुपये किमतीचे 4 साप्ताहिकही घेतले, म्हणजे 28 गुणिला परत काय करा, 4. 28 गुणिला परत काय करा, 4. बघा, एप्रिल महिन्यामध्ये फक्त 28 दिवस त्यांनी काय घेतलं, दैनिक घेतलं. ओके, त्याची होती 4 रुपये किंमत. नंतर 28 रुपये किमतीचे 4 साप्ताहिक घेतले, तर एकूण बिल किती द्यावं लागेल. सिंपल प्रश्न आहे. ओके, यांचा गुणाकार करा. 8 चौक 32, बरोबर का, हातच्याला 3, किती झालं, 4 दुने 8, 8 आणि 3 11. जर यांचा गुणाकार 112 आला असेल तर 28 गुणिला परत 4 किती होईल, 112. या दोघांची जर बेरीज केली मित्रांनो, 4 1 आणि 1 2, 1 आणि 1 2, म्हणजे मंजूच्या आईला एकूण किती बिल द्यावं लागेल, 224 रुपये. ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन करूया, चौथा. चला, चौथा क्वेश्चन करूया. छान क्वेश्चन आहे. एका व्यक्तीने 2250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. ओके, एका व्यक्तीने 2250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता, तर पहिला हप्ता किती रुपयाचा असेल, असा प्रश्न तुम्हाला
विचारला गेलेला आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला सोलापूर, मुंबई, त्यानंतर अहमदनगर इथं विचारला गेलेला आहे 2016 ते 2017 पर्यंत. ओके, हा रिपीट होऊ शकतो 2026 ला, काही सांगता येत नाही. समजून घेऊया प्रश्न. बघा, एका व्यक्तीने, म्हणजे एक व्यक्ती आहे तुमचा, बरोबर का, एक व्यक्ती आहे, टोटल तो 2250 रुपये कर्ज घेतोय, बरोबर का, कर्ज घेतलं होतं. 2250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडतोय. तो घेतलं नव्हतं, 5 हप्त्यात फेडतोय. किती हप्त्यात? 5 हप्त्यात. हप्ते 5 हप्त्यात तो फेडतोय. तर प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा, बरोबर का, प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा किती रुपयांनी जास्त आहे? 50 रुपयांनी जास्त आहे. किती रुपयांनी जास्त आहे? 50 रुपयांनी जास्त होता. तर पहिला हप्ता किती, असा प्रश्न केलाय. आता एक लक्षात घ्या, 50 रुपयांनी जास्त आहे, बरं का, 50 रुपयांनी जास्त आहे. आता पहिला हप्ता तो किती फेडतोय हे आपल्याला काही ठाऊक नाही. तर मग आपल्याला काय करावं लागेल? पहिला हप्ता एक्स म्हणावा लागेल. काय म्हणावं लागेल? एक्स. त्यानंतर समजा इथे जर 1 रुपया भरत असेल तो, तर इथे किती भरणार आहे दुसऱ्या हप्त्यामध्ये? 50 रुपये, बरोबर का, कारण की मागील हप्त्यापेक्षा दुसरा हप्ता कसा आहे? 50 रुपयांनी जास्त आहे मित्रांनो, बरोबर, 50 रुपयांनी जास्त आहे. त्यानंतर पुढे काय येणार आहे? 100, म्हणजे 50 मध्ये 50 टाकले तर 100, म्हणजे आणखी 50 रुपयाची वाढ होणार आहे. पुढे नंतर परत 50 रुपयाची वाढ करा, किती झालं? 150. एकूण किती हप्ते झाले? 1 2 3 4. आपल्याला किती हप्ते पाहिजे? 5, म्हणजे इथं आणखी टाका 200, बरोबर. बघा, 50-50 चा फरक आहे, कारण की मागील हप्त्यापेक्षा तो 50-50 रुपये कसा भरतोय? जास्त भरतोय. ओके, किती झाले एकूण हप्ते? बघा, 1 2 3 4 5. किती हप्ते झाले? 5. आता यांची करून टाका सलग बेरीज. काय करून टाका? सलग बेरीज. 50 आणि 100, 150, 150 आणि 150, 300, 300 आणि 200, 500. ओके, या एक्स ला म्हणून फक्त काही मोजू नका, किती आलं? 500. त्या व्यक्तीने एकूण किती होतं कर्ज? 2250 रुपये भरलं होतं. मग 2250 मधून हा 500 मायनस करा. काय करा? मायनस. किती येतं बघूया? 0 5. ओके, 2तून 5 जणांनी 1 घ्या, 12तून 5 गेला 7, इथं राहिला 1. 1750 रुपये आपल्याला विचारलाय पहिला हप्ता. किती हप्ता? पहिला हप्ता. तर एक लक्षात घ्या, एकूण हप्ते किती फेडले होते त्याने? 5. त्याला 5 ने भागून टाका. कशाने? 5 ने भागून टाका. 5 1 5, 5 3 15, उरले 2, 5 5 25, शून्याच्या शून्य. म्हणजे त्या व्यक्तीचा पहिला हप्ता किती रुपये मित्रांनो? 350 रुपये. 350 रुपये, ऑप्शन नंबर 3. ओके, जर मी 350 पहिला हप्ता घेतोय, 350 रुपये पहिला हप्ता आला, तर दुसरा हप्ता किती येणार आहे मित्रांनो? 400 रुपयाचा. त्यानंतर थर्ड हप्ता 450 रुपयाचा, चौथा हप्ता 500 रुपयाचा आणि पाचवा हप्ता 550 रुपयाचा. म्हणजे शेवटचा हप्ता किती येणार आहे तुमचा? 550 रुपये. पहिला हप्ता येणार आहे तुमचा 350 रुपये. जर यांची बेरीज केली तर मग बरोबर किती भेटायला पाहिजे? 2250 रुपये. बघून घेऊ. 0, बरोबर, 5 5 5 15, चला 1 आणि 3 4, 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, 17 आणि 5 22, आलं 2250 बरोबर. ओके, त्या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. शेवटचा प्रश्न करणार होतो पण लगेच. चला मित्रांनो, लास्ट क्वेश्चन आहे. ओके, काय? सूरजने बँकेकडून 3600 रुपये जसाजशी 12.5 दराने कर्ज घेतली. ओके, सूरजने बँकेकडून 3600 रुपये जसाजशी 12.5% दराने कर्ज घेतले. 2.5 वर्षाच्या मुदतीत त्याला किती पैसे परत करावे लागतील? 2.5 वर्षाच्या मुदतीत म्हणजे 2.5 वर्षामध्ये त्याला किती पैसे परत करावे लागतील बँकेला? एकूण पैसे काढायचे आहेत आपल्याला. ऑप्शन आहे तुमचे 4500, 4725, 5200 आणि 5500. हा प्रश्न पिंपरी चिंचवड 2024 ला विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात घ्या. करायचं काय? रुपये लिहा. रुपये आहेत तुमचे 3600 रुपये. ओके, 12.5% दराने, म्हणजे दर किती तुमचा? 12.5, 12.5% गुणिले 2.5 वर्षाच्या मुदतीत, म्हणजे 2.5 वर्ष, 2.5, 2.5 वर्षाच्या मुदतीत त्याला पैसे पूर्ण किती परत करावे लागतील बँकेला? भागिले कंपल्सरी का वापरतो आपण? 100. बघा, रुपये घेतले, दर घेतला, वर्ष घेतले आणि भागिले कंपल्सरी 100. करायचं काय? पॉईंट हे तुम्हाला काढायचे. पॉईंट काढायचे असतील तर करायचं काय? पॉईंट नंतर किती अंक आहे? इथं 0 घ्या, हा निघून जातो. पॉईंट नंतर इथे 1 अंक आहे, इथं 0 घ्या, हा पण निघून जातो. सिंपल भाषेमध्ये एकदम छान, एकदम व्यवस्थित करायचं. कटाकटी करा. 0 0 कट, 0 0 कट. 25 ने 100 ला भाग जातो. 25 1 25, 25 4 100. 4 ने कुठे भाग जातो? 36 ला. 4 1 4, 4 9 36, बरोबर.
राहिला 125 गुणिले 9. 125 गुणिले 9 यांचा गुणाकार करा मित्रांनो. 9 5 45 अच्छाला 4, 9 दुने 18, 18 4 22, अच्छाला 2, 9 1 9 2 11, 1125 रुपये काय आलं तुमचं व्याज आलं. पण आपल्याला विचारलं काय तो एकूण किती पैसे परत करणार आहे. तर एक लक्षात घ्या, बँकेकडून किती रुपये घेतले होते त्याने 3600 रुपये आणि व्याज किती भरतोय तो 1125. म्हणजे एकूण पैसे किती परत करेल तो 5 2 7 4 म्हणजे 4725 रुपये तो परत करणार आहे. ऑप्शन नंबर बी हे तसं एकदम राईट आन्सर आहे मित्रांनो. तर आज आपण पूर्ण 5 क्वेश्चन केलेले आहेत. जे आयपीएमपी क्वेश्चन आहेत ते मी घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके, याच्यात तुम्हाला पोलीस 2026च्या भरतीला ऑब्वियसली 100% फायदा होणार म्हणजे होणार. ओके, 2026चा पेपर असणार आहे पोलीस भरतीच्या, कोर्टाच्या असू द्या, कुठला पण असू द्या, हे या गणितच तुम्हाला विचारलं जातात सरळ सोयीला. तर आपण आज एवढंच घेणार आहोत. भेटूया उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.